ठीक आहे. तर काय सांगशात तुमच्याबद्दल? आधी सगळ्यात आधी म्हाका तुमच्याविषयी जाणून घेऊचा. माझ्याकडे मी गेली 53 वर्ष कविता लिहितोय, हा 30 वर्ष कार्यक्रम करतोय. ते माझ्याकडे काय तसा ह्या नाही, कोण काय माझ्या घराण्यात नाही असा ह्या. म्हणजे साधारण माझ्या- तुमचं वय काय आहे? आणि माझं आता वय 76 वर्ष असा. 76 वर्षाचा. मी केसा क्लब लावून सर त्यामुळे तसं काय ह्या काय नाही. पण म्हाका संगीताची आवड असा हा आणि म्हाका संगीत शिकूक मिळाला नाही, त्यामुळे मी ह्या कार्यक्रमातून दया करतोय. आणि माझे सगळे जे कविता आहेत ते क्लासिकल बेसिस चाललेले आहेत त्या हा रागदारीत हा आहेत. ते प्रयत्न केला त्याचं, म्हणजे म्हाका येता असं नाही, पण प्रयत्न केला त्याचा. नक्की. तू झालं तर मी तुका म्हणून दाखवेन ते. हो हो नक्की नक्कीच. तर आधी म्हाका विचारूक आवडत की तुमची ही कवितेची आवड ही तुमका लहानपणापासूनच होती की कसं? म्हणजे या तुमच्या कवितेचा बालपण म्हाका ऐकूक आवड की कधीपासून नाही, तुमची बालपणात नाही. 1971 साली ह्या सुरू केला यांच्यानी, वसंत सावंतांनी, हा कोजागरी संमेलन म्हणून. हा आणि त्या दिवशी सबंध दिवस एक माहोल असायचो त्या कवितेचं. आणि आमका काय माहीत नव्हतं, मी कधी कविता लिहूकच नाही होतं, त्यामुळे मी त्या बघू गेलोय. त्या वर्षी बघलं, म्हटलं बरा असा. मग मी कविता लिहूक लागलोय आणि काही सादर करूक गेलो. पण त्यावेळी जावं तेव्हा असं असं कागद कापा हम्म. हात, आणि काय म्हणू तर समजा नाही. इतकी आता सवय झाली, तेव्हा करतो. आणि मग काय झाला, मी पहिल्यांदा मराठी कविता लिहित आहे. हा. मालवणी कविता हा विषयच नाही होता माझ्या डोक्यात. पण तात्या भागले म्हणून एक पेट्रोल म्हणजे मालक होते, इकडे मला कसली लिहिते कविता, ही माझी कविता ऐक ओ. म्हणून तिने मग काही कविता म्हणून दाखवली. कवितेचं नाव कोंबडो. हा. कोंबडो हुंता कोंबडेक माका सुचले एक शक्कल, माणसा कशी शानी त्याची घेवायच अक्कल. अगो तुका पोरा झाली खंडीभर, त्यांच्यापासून फिरत असते दिसभर, आता याग नाही तर 2 पुरे, बाकीच्याचं आमलेट कर. असं मग वाटलं ह्या काहीतरी बरा असा. पण 2 वर्ष माका जमला नाही. हा. मग 2 वर्षानंतर एक माका कविता झाली. ती कविता ती खोललं तरी ते चांदण्याची फुला. हम्म. ती कविता मी सादर केलंय, वाचलंय तर कोणी जाणे ना. बरोबर. मग मी चाल लायले तर मला पहिला बक्षीस मिळाला. मग त्यांच्या लक्षात दिला की बा नादमय होया, हा. ही आपली जी भाषा ती रोजची माका माहीत आहे. दादा मडकेर बोलतात, मी बोलतो, ते काय ध्वजेत का विषय ज्या नाही, तेव्हा परिणाम होणार त्याच्यावरती. हम्म. मग तो गाण्यातून परिणाम झालो तर परिणाम होता. तर आमच्या लहानपणी आमच्या बाजू एक थिएटर होता. हा. त्या थिएटरच्या कंपाऊंडात आम्ही खेळू. सुभाष नावाचा थिएटर होता, नाटकाचा, आणि ते संगीत नाटकाला घर. आणि तो आमच्या